तापमान वाढत असताना पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात डोंगर दऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लावले जात आहेत। या आगीमध्ये वनसंपदा जळून खाक होते, मात्र या प्रकाराकडे वनविभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावरती जाणवू लागलेला आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये आता अनेक ठिकाणी वणवे लावण्याचा प्रकार समोर येऊ लागलेला आहे। पाटण तालुक्यातील या सध्या आपण ढेबेवाडी विभागातील काळगाव परिसरात आहोत आणि सध्या पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी वणवे लावले गेलेले आहेत आणि या वणव्यांमुळे अक्षरशः झाडे हे होरपळली गेल्याचे पाहायला मिळत आहे। हा संपूर्ण डोंगर या ठिकाणी होरपळला गेलेला असून बेचिराग राख झाल्यासारखा आहे। सर्वत्र राखेच पडलेले पाहायला मिळत आहे। सर्व परिसरात या ठिकाणी आगीने रोधरूप गेल्या काही दिवसापूर्वी धारण केलेलं होतं, मात्र हे चित्र आपण पाहतोय की अक्षरशः राखच राख सर्वत्र आहे। यामध्ये झाडांची पाने सुद्धा या ठिकाणी वाळलेली आहेत, कडाके जळलेले आहेत आणि त्यासोबत अनेक जे सरपटणारे प्राणी यांचे सुद्धा शेकडो जीव या ठिकाणी गेलेले असणार आहेत हे मात्र निश्चित आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी वणवे लावण्याचा प्रकार समोर येत असताना ही वन विभाग नक्की काय करतंय, अशा लोकांवरती कधी वन विभाग आपला वचक दाखवणार, यांना कडक शासन करणार, असा प्रश्न या ठिकाणी स्थानिकांकडून विचारला जात आहे। पशु पक्षी या वणव्यांमुळे या ठिकाणावरून स्थलांतर होताना पाहायला मिळत आहे आणि याच कारणाने हे वणवे थांबवण्यासाठी वन विभाग कोणतं पाऊल उचलणार की यामध्ये वनसंपदा नष्ट होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि याचं उत्तर खरं तर वन विभागानं शोधणं गरजेचं आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, ढेबेवाडी, सातारा।